माढा तालुक्यात घडलेल्या अमानुष मारहाणीचा प्रत्यय जो आहे तो राज्यभरात चर्चेला जातो। ही चर्चेचा विषय ठरतोय की कुणीतरी अशी व्यक्ती असू शकते का की ती व्यक्तीलाच चावा घेऊन मारहाण करेल, पाठीवर दगड ठेवून विहिरीपर्यंत नेल। माढा पोलिसांतल्या एका कर्मचाऱ्याचा फोन आल्यानंतर संबंधितली ही घटना जी मोठी घटना होती त्याला कुठेतरी आळा बसला। मात्र या घटनेच्या संदर्भात माढा पोलिसात जे आहे ते फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे। नेमका या सगळा विषय काय आहे, नेमकं घडलंय काय, हे जी इनसाइड स्टोरी आपण शोधतोय आणि इनसाइड स्टोरी शोधण्यासाठी नेमकं दोन्ही बाजू मांडणं हे पत्रकाराचं नेहमी काम असून तेच आम्ही तत्व सांभाळून पत्रकारितेत आहे। आता दुसरी बाजू जर आपण विचारात घेतली, या संदर्भातल्या 7 अधिक 2 इतर असे 9 जणांवर माढा पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, 2 तरुणांना अपहरण करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। आता यातले जे आरोपी आहेत 7 अधिक 2 या 7 पैकी 5 जणांना माढा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दुसरी बाजू समोर याला काही चान्सच नाही, अशी संधी मिळाली नाही, कारण जे आरोपी आहेत ते पोलीस कोठडीमध्ये आहेत। नेमका आता विषय काय हे जाणून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर या फिर्यादीमधला सोहम शिंदे जो आहे यातला जो महत्त्वाचा घटक आहे, जो फिर्यादी ज्याच्या कारणामुळेच ही मारहाणीचा प्रकार घडला आहे। अर्थात आपण पाहिलं असेल तर कालच्या आपल्याला मिळालेल्या अहवालानुसार, माहितीनुसार पोलीस प्रशासनाच्या, की हे टायर व्यावसायिक जे आहेत आणि संबंधित सापडण्याचे काही तरुण आहेत यांच्यामध्ये शाब्दिक वाचावाची झाली, शाब्दिक शिविराळ भाषेत संवाद झाला आणि कुठेतरी संवादाचा विपर्यास होऊन थेट टोकाचं पाऊल घेतलं गेलं, मारहाण झाली। आता ही सोहम शिंदे कुठं ठेवलाय, कुठं लपवला हे शोधण्यासाठी सापडण्यातले काही तरुण आले होते काय, नेमकं आता सोहम शिंदेचं नेमकं विषय काय हे जाणून घेण्यासाठी थेट आपल्या समवेत आपण सोहम शिंदेपर्यंत पोहोचलो आहोत। सोहम शिंदे आपल्या समवेत आहेत। दादा कुठला आहे तू, पूर्ण नाव काय? माझं नाव सोहम परमेश्वर शिंदे, राहणार फुलचिंचोली, जिल्हा पंढरपूर। मी शाळेत होतो भोगावला। मला भोगाववरून मनोहर गुजलेनं आणलं, ह्यांच्यात कामाला ठेवलं, पैसे देतो म्हणून। परत इथं आणल्यावर मारहाण केली। मारहाण केल्यावर परत तिथनं त्यांच्यात राहिलो 7 महिने। परत 7 महिने कुठं 7 महिने राहिला कामाला? सापडणं बोशे। कोणाच्या? बाप्पा गेटे। बरं, हा। परत तिथं राहिलो 6-7 महिने। परत तिथनं मला मारहाण केली। परत तिथनं इकडं माड्यामध्ये आलो मी। परत अमर पालकर यांच्यात यांनी मला सांभाळून ठेवलं। फक्त जेवण काय असेल ते खाणं पिणं नुसतं, काय काम नव्हतं त्यांच्यात, फक्त खाणं राहणं फक्त तेवढं, बाकी काय सुद्धा काम नव्हतं त्यांच्यात। बरं। मग आता तुझ्यावर एवढा राग कशासाठी? तुला लपून ठुलंय काय? तुला लपून कुठं ठुलंय या शोधण्याच्या कारणावरून या 2 तरुणांना माड्यातल्या मारहाण केलेले व्हिडिओ वगैरे बघितले का? हां, बघितले ते। काय नेमकं तुझ्यासाठी एवढा खटाटोप झाला? नेमकं तू काय कारनामा करून इथं माड्यापर्यंत पोहोचला होता की तुला शोधण्यासाठी सापडण्याचे तरुण माड्यात येणं, नाही सापडला म्हणून त्यांना मारहाण करणं? काय विषय नेमकं काय करून काय कुठं केला का तू? नाही का, कुठं ना काय सुद्धा केलं नव्हतं। मी इथं माड्यामध्ये राहत होतो। ते राजेश गिड्डे आले इथं त्या पंक्चरवाल्याला त्या अथर्व बाळे यांना विचारत होते कुठं राहतोय कुठं नाही। अथर्व बाळे म्हणला ही काय आम्हाला काय माहीत नाही, 2-3 दिवस झाले निघून गेलाय ते। परत त्यांच्यावर त्यांनी दात धरला, हे आम्हाला काय माहीत नाही म्हणून। बरं, तू तिथं काय काम करत होता? तिथं ट्रॅक्टर ते चालवायचो, रानातलं काम, शान घाण गोरांची ते सगळं काम करायचो मी। कुठं तू काय करत होता? शिकत वगैरे नाही काय तू? नाही, शिकत नाही। कुठं होता शिकत वगैरे काय? शिकत होतो त्या सापडणे बोशीमध्ये बेप्पा गिड्डे। शिक्षण घेत होता का तू कुठं? शिक्षण ना। मग इकडं कसं काय व्यवसायाकडे आलाय तू? त्यांनी आणलं मला इकडं। कोणी आणलं? मनोहर गुजलेनं। बरं, काय म्हणून आणलं? इकडं आणलं, चल तुला पगार देतो, पैसे देतो म्हणून। बरं, परत इथं आणलं त्यांनी, मला दाब देऊन कामाला ठेवलं इथं यांच्या इथं। मला ट्रॅक्टर चालवत नव्हतं, त्यांनी ट्रॅक्टर शिकवलं, मला सगळं केलं, पण पैसे दिले नव्हते त्याने। बरं, किती वर्ष तिथं होता कामाला? तिथं 7 महिने होतो। 7 महिने। मग तिथनं काय पळून आला काय तू? तिथनं पळून नव्हतो आलो, त्यांनी मला शिव्या गाळ्या केल्या, मी तिथनं आलो त्यांच्यातनं निघून। बरं। हा सोहम शिंदे आहे आणि सांगतोय काय तर की मी तिथं होतो, मी शाळा शिकत होतो, मला तिथनं गुंजाळ नामक व्यक्तीचं नाव घेतोय हा अर्थात, आणि माध्यमांना माहिती दिली जाते। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही माहिती देतोय स्त्रोत। आता खरं काय सत्य ही पोलीस तपासातून माहिती समोर येणार आहे। मात्र हा सोहम शिंदे स्पष्टपणे सांगतो की मी शिक्षण घेत होतो, मला तिथून आणलं, इथं ट्रॅक्टर येत नव्हता, ट्रॅक्टर शिकवला, शेतीतली कामं मी केली आणि तिथून जवळपास मी 6 ते 7 महिने काम केलं आणि तिथून शिवराळ भाषा असेल किंवा काय मला त्रास झाला त्यामुळे मी इकडं आलो। अर्थात हा सोहम शिंदे आहे। कुठंतरी या व्यावसायिकतेची ही या मारहाणीला थोडीफार किनार असल्याचं वाटतंय, कारण हा सोहम शिंदे माड्यात आल्यानंतर, हाला शोधाशोध करण्यासाठी आल्यानंतर कुठंतरी ते टायर व्यावसायिक असलेल्या कदम नावक व्यक्तीनं कुठंतरी शिवराळ भाषेत संवाद केला, हा जो विपर्यास झालाय बघा। सोहम शिंदे मुलगा आहे, ह्याला शोधण्यासाठी येणं
टायर व्यावसायिकांचं आणि ते सापडण्यामधल्या तरुणांचं झालेलं शिवराळ भाषेतलं संवाद असेल, त्याचा विकोपाला गेलेला राग असेल आणि थेट मारहाणीपर्यंत पोहोचलेला हा सगळा प्रकरण असेल. म्हणजे बघा कुठून गेलेला वाद कुठपर्यंत आलाय. त्यामुळं नेहमी डोकं शांत ठेवून प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. बघा आता तुम्ही संवादाची क्लिप, शिवराळ भाषा आणि हा विकोपाला जात असलेला विषय, 307 कलम अर्थात जीवे ठार मारण्याचा गंभीर गुन्हा या तरुणावर दाखल झालेला आहे. आणि कुठंतरी व्यक्तीनं चावा घेणं कितपत योग्य आहे, पाठीवर दगड ठेवणं, आता हे सगळ्या गोष्टी आहेत बरं का. दुसरी बाजू सातत्यानं आम्हाला देखील माध्यम म्हणून प्रश्न विचारला जातो, कॉमेंट दिल्या जातात. पण आता ह्याच्यात दुसरी बाजू मांडण्यासाठी समोरनं आलं तर पाहिजे ना कोण. आता यातले संबंधित प्रकरणातले जे संशयित आरोपी आहेत ते पोलीस कोठडीत आहेत. अर्थात त्यांची बाजू आम्ही का पोलीस कोठडीत जाऊन घेऊ शकतो का? अजिबात नाही. आता हे सांगतोय व्यक्ती म्हणून ह्याच्यावर विश्वास नाही का, तर ती माध्यम म्हणून आम्ही बाजू समोर ठेवण्याचा समाजासमोर प्रयत्न करत असतो ना. हा सोहम शिंदेनं ही माहिती दिलेली आम्ही तुमच्यासमोर. या पुढच्या प्रकरणात या काय घडतंय अजून हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तत्पूर्वी सोहम शिंदे आपल्याशी जोडला होता आणि त्यांनी स्पष्ट जो आहे तो हकीकत, त्याच्या संदर्भात घडलेली हकीकत जी आहे ती आपल्यासमोर मांडली. तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला.